तर हा जो काही डेल स्क्वेअर y-1 जो काही आहे, आता ह्याला सोडत बसायची काही गरज नाही. ॲक्च्युली आता हा e रेस टू y मायनस जो काही आहे तो आपण पाहूया. e रेस टू एफ ऑफ एक्स काय असतो बघा, शिफ्टिंग ऑपरेटर आहे. हा एफ ऑफ एक्स प्लस एच आणि e रेस टू मायनस जो काही असतो इनवर्स म्हणजे हा काही एफ ऑफ एक्स मायनस एच. तसाच e रेस टू मायनस वाय जर असेल y0 तर हा काही y-1 येईल. ठीक आहे. तर e रेस टू मायनस 1 ऑफ y0 म्हणजे हा y0 काय होईल, 1 ने कमी होईल म्हणजे 0 मायनस 1 मायनस 1च राहील. ठीक आहे. तर मग मी काय करेल, हा येईल डेल स्क्वेअर y0 च्या जागी मी काय करतो, e इनवर्स y0 e इनवर्स मायनस y0 म्हणजे पहिला ऑप्शन आता आपला आलाय. आता ह्याने फक्त काय केलंय, डेल स्क्वेअर e रेस टू मायनस 1 आणि इंटू y0 असं लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा पहिला ऑप्शन बरोबर आहे. आता दुसरा ऑप्शन पण तोच आहे. दुसरा ऑप्शन काय आहे, डेल स्क्वेअर e ची व्हॅल्यू काय आपली बघा, e ची व्हॅल्यू आहे आपली, सगळ्यात पहिला प्रश्न जर तुम्हाला आठवत असेल, पहिला प्रश्न काय, डेल इज इक्वल टू e मायनस 1, डेल इज इक्वल टू e मायनस 1 म्हणजे e इज इक्वल टू काय येईल, e इज इक्वल टू येईल डेल प्लस 1 किंवा 1 प्लस डेल. मग ह्याला आपण काय करू, ही जी काही व्हॅल्यू आहे ह्याला मी सर्कल करून देतो. ही आपली व्हॅल्यू आलेली आहे पहिल्या ह्याची. ओके. ह्याला असं लिहिलेलं आहे y0 y-1 ला म्हणजे हा काय डेल स्क्वेअरचा डेल स्क्वेअर. ओके. e रेस टू मायनस 1 तर डेल स्क्वेअर. ओके. y0. मग e ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे त्यांनी दुसऱ्या ह्याच्यामध्ये. मग e ची व्हॅल्यू काय, तर e ची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करू, 1 प्लस डेल रेस टू मायनस 1 y0 म्हणजे ही काय झाली, e ची व्हॅल्यू झाली. म्हणजे दुसरा ऑप्शन आहे बरोबर आहे. तिसरा ऑप्शन त्यांनी काय केलेला आहे, हा आता ऑप्शन मी जसाच तसा इथं लिहितो, डेल स्क्वेअर 1 मायनस डेल प्लस डेल स्क्वेअर मायनस डेल क्यूब प्लस सो ऑन y0. मग 1 प्लस एक्स रेस टू मायनस 1. जर तुम्ही डिफरन्शियल इक्वेशनमध्ये अल्जेब्रिक आपण जेव्हा पर्टिक्युलर इंटिग्रल सॉल्व करतो त्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला यूज होतो. 1 प्लस एक्स रेस टू मायनस 1 अल्जेब्रिक फॉर्ममध्ये जर असेल तर हा काय होईल, मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 4 सो ऑन. आणि जर हा जर मायनस असेल तर काय, हे सगळं प्लसमध्ये येईल म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस सो ऑन. म्हणजे ह्याचे चारही ऑप्शन काय बरोबर आहे. म्हणजे ह्याचा आन्सर काय, 90चा आन्सर आहे डी. म्हणजे ह्याचे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ओके. मग आता आपण 10वा क्वेश्चन पाहू. तुम्ही हा पॉज करून बाकी सगळे जे काही सॉल्व केलेले ते तुम्ही बघत राहा. हा येईल h इज इक्वल टू 2, h इज इक्वल टू 2 आणि डेल 2x दिलेला आहे. मग आपल्याला डेल एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे. फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर जे आहे एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. ह्याच्यात काय होतंय, फंक्शनमध्ये जो काही एक्स असेल तिथं 1 ने इन्क्रीमेंट करायची मायनस एफ ऑफ एक्स. मग आता आपला फंक्शन काय आहे, 2x. फंक्शन काय आहे 2x म्हणजेच हा काय होईल 2x प्लस एच मायनस एक्स प्लस एच मायनस एक्स आणि मायनस एक्स येणार नाही, हा 2x येईल. ठीक आहे. हा 2 आणि हा फंक्शन आणि हा 2
इंटू हा. ओके, जर असं कळत नसेल 2 बाहेर घ्या, हा येईल एक्स प्लस एच आणि हा येईल मायनस एक्स. ओके, म्हणजे एक्सवरच आपण फॉर्म्युला अप्लाय केला. मग इथं हा जो काही एक्स आहे तो तुम्ही इथं सॉल्व जर केला, एक्स प्लस एच मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, म्हणजे आहे 2h आणि एचची व्हॅल्यू काय दिलेली आहे, एचची व्हॅल्यू दिलेली आहे 2, म्हणजे आहे 2 × 2 4, म्हणजे हा झाला डेल 2x ची व्हॅल्यू. मग डेल 2x ची व्हॅल्यू काय येईल 4. ओके, म्हणजे 10चं जे काही आन्सर असणार आहे ते 4 असणार आहे. 4. ओके, म्हणजे ए ऑप्शन असणार आहे. ओके, 10चा ए ऑप्शन बरोबर आहे. मग आता पाहूया आपण 11वा प्रश्न. खूप महत्त्वाचा आहे हा. आय और 1 प्लस डेल, सॉरी ओके डेलच आहे, 1 प्लस डेल इंटू 1 मायनस नेबला साइन एक्स. तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर डेलची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. डेलची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं, तर डेलची व्हॅल्यू आपल्याकडं आहे 1 प्लस डेल, ई इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा आणि ई इनवर्स इज इक्वल टू 1 मायनस नेबला. ह्या व्हॅल्यू आहेत तुमच्या ह्याच्या, तुम्ही लक्षात ठेवायच्या. म्हणजेच 1 प्लस डेल इंटू 1 मायनस नेबला इंटू साइन एक्स, सेम तर आहे ई इंटू ई इनवर्स आणि आहे साइन एक्स. म्हणजे हा काय नाही, म्हणजे 1, म्हणजे ई रेस टू 1 इंटू ई रेस टू मायनस 1 हे काय होतील 1 होईल, म्हणजे आहे साइन एक्स. ह्याचे आन्सर काय येईल साइन एक्स. म्हणजे 11व्याचा आन्सर आहे ए. याचा आन्सर आहे ए. ओके, 12व्याचा आन्सर बघूया आता. एच इज इक्वल टू 1 दिलेला आहे आणि डेल अपॉन ई इंटू लॉग ऑफ एक्स दिलेला आहे. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघूयात आपण. तर कॅल्क्युलेट करूया आपण. डेल अपॉन ई लॉग ऑफ एक्स, त्याच्यापूर्वी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. डेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स आणि ई इनवर्स. आता वर घेतल्यावरती काय हा इनवर्स येईल, म्हणजे हा काय एफ ऑफ एक्स मायनस एच. ओके, तर मग आपण काय करू, सर्वात पहिले आपण डेलने आपण अप्लाय करू. ओके, तर हा ई इनवर्स येईल डेल लॉग ऑफ एक्स. तर हा काय ई इनवर्स लॉग ऑफ एक्स प्लस एच. ओके, बाय अप्लाइंग सेम फॉर्म्युला मायनस लॉग एक्स. केला अप्लाय. मग इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर अप्लाय करू, म्हणजेच काय होईल, एक एकने कमी होईल. म्हणजेच लॉग एक्स प्लस एच असेल तर मग हा काय होईल लॉग एक्स होईल, कारण की हा काय होईल एक्स प्लस एच मायनस एच. ओके, मग हा एच आणि हा एच कॅन्सल होईल आणि हा काय होईल लॉग ऑफ एक्स मायनस एच. ओके, म्हणजेच हा काय होईल लॉग एक्स राहील फक्त, हा राहील फक्त लॉग एक्स मायनस लॉग एक्स मायनस एच. एक एकनी कमी केला आपण, म्हणजेच हा काय लॉग एक्स अपॉन मायनस जर असेल तर आपण अपॉन मध्ये घेतो एक्स अपॉन एक्स मायनस एच. मग हा ऑप्शन आहे का इथं कुठं नाही. आता ह्याला आपल्याला एच ची व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे हा काय एच ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे.
एक्स अपॉन एक्स मायनस 1 आहे का हा ऑप्शन? ओके, तर बी हा ऑप्शन इथं दिलेला आहे, म्हणजे 12चा आन्सर जे काय असणार आहे ते बी येईल. ओके, तर हा झाला याचा आन्सर. मग बघूयात 13. डेल u बाय एक्स अपॉन v बाय एक्स डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्हचा जसा फॉर्म्युला असतो तसाच. मग डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? व्ही एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू एक्स मायनस यू एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही एक्स म्हणजे डेल एक्स. ओके, अपॉन व्ही स्क्वेअर. तर व्ही स्क्वेअर न लिहिता आपण काय करणार? व्ही एक्स इंटू व्ही एक्स प्लस एच हा फॉर्म्युला आपण लिहिणार. जसा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे सेम फॉर्म्युला ह्याचा आहे, म्हणजे ह्याचा आन्सर काय येईल? सी येईल. ओके, 13चा आन्सर काय येईल? सी येईल. आणि मल्टिप्लिकेशन असेल तर यू इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरायचा. यू एक्स इंटू व्ही एक्स म्हणजेच काय येईल? पहिला फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन ॲज इट इज. म्हणजे हा झाला यू इंटू व्हीचा फर्स्ट डिफरन्स. ठीक आहे, तर यू इंटू व्हीसाठी जर आलं तर तुम्हाला असा ऑप्शन द्यायचा आहे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तर डेलचा फॉर्म्युला तुम्हाला काढता येईल. व्ही एक्स ॲज इट इज डेल यू एक्स मायनस यू एक्स ॲज इट इज डेल ऑफ व्ही एक्स. व्ही स्क्वेअरच्या जागी फक्त व्ही एक्स इंटू व्ही एक्स प्लस एच. आता हा जो काही 14वा प्रश्न आहे जरा थोडासा ह्याला फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला इथं मी लिहून देतो. डेल इंटू एक्स आर इज इक्वल टू आर इंटू एच इंटू एक्स रेस टू आर मायनस 1. ठीक आहे, इथं पॉवर 1 येते. आणि दुसरा फॉर्म्युला आहे डेल रेस टू आर एक्स रेस टू आर इज इक्वल टू एच रेस टू आर आर फॅक्टोरियल. ओके, तर आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? डेल एक्स रेस टू 5 जे काय 5 इंटू एचची व्हॅल्यू आता इथं काय 1 आहे, 1च कन्सिडर करायचं आपल्याला. ओके, एक्स रेस टू 5 मायनस 1. आता ह्या क्वेश्चनमध्ये ती व्हॅल्यू दिलेली नाही आहे, तर एचची व्हॅल्यू काय 1 आहे, म्हणजे आहे 5 इंटू एक्स रेस टू 4. हे आन्सर ह्याचं यायला पाहिजे. तर 14मध्ये एचची व्हॅल्यू काय टाकायची? आपल्याला 1 टाकायची आहे. तर 14चा आन्सर येईल ए. सो यू मस्ट रिमेंबर दिस फॉर्म्युला. तर बऱ्याच ठिकाणी काही काही क्वेश्चनमध्ये राहिलेले आहेत. मी हे क्वेश्चन मागच्या क्वेश्चन बँकमधून घेतलेले आहेत. काही जे इंटरनल असतील काही असतील अशा पण आहेत. आता 15वा क्वेश्चन फार सोपा आहे. आपल्याला फक्त काय करायचे आहे? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहायचे की कोणाची व्हॅल्यू येऊ शकते. एफ ऑफ 0 इज इक्वल टू 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू. आता हा एफ ऑफ एक्स आहे, हे एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली तर 5 यायला पाहिजे. नंतर एक्सची व्हॅल्यू 1 जर ठेवली तर ह्याची व्हॅल्यू 4 यायला पाहिजे. आणि एफची व्हॅल्यू 2 जर ठेवली तर 5 यायला पाहिजे. तर मग पहिला ऑप्शन चेक करू आपण. एफ ऑफ 0 जर ठेवला म्हणजे ह्या व्हॅल्यू ए मध्ये जर 0 ठेवला, एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर हा 5 येतो का पाहू आपण. हा 0 हा 0 हा 5 भेटला. मग आता आपण एफ ऑफ 1 टेस्ट करू. त्याला 1 मायनस 1 प्लस 5 1 1 कॅन्सल म्हणजे हा 5 येईल. पण इथं काय पाहिजे? 4 पाहिजे. म्हणजे हे ऑप्शन चुकलं आपलं. मग आता आपण दुसरा ऑप्शन ट्राय करू. एफ ऑफ 0 एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5. मग 0 टू 0 मायनस 0 प्लस 5. ओके, फर्स्ट ऑप्शन 5 पाहिजे, 5 आला. दुसरा ऑप्शन आता 1 ठेवून पाहू आपण. 1 जर ठेवला तर हा 1चा स्क्वेअर मायनस 2 प्लस 5. 1 मायनस 2 मायनस 1 प्लस 5 म्हणजेच हा काय मायनस 1 प्लस 5 म्हणजे 4. म्हणजे दुसरा ऑप्शन पण सॅटिस्फाय झाला. तिसरा पाहूयात आपण एफ ऑफ 2 म्हणजे एक्सच्या जागी 2 म्हणजे हा 2चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 प्लस 5 म्हणजे आहे 4 मायनस 4
प्लस 5 म्हणजे आहे 5, म्हणजे एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू 5, म्हणजे आपला ऑप्शन काय झाला, हा ऑप्शन झाला आपला करेक्ट, म्हणजे 15व्याचं बी हे आन्सर आहे. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 16. तर तुम्ही सगळं काळजीपूर्वक बघा, लिहून घ्या. एवढं जरी केलं तरी तुम्ही आरामशीर पास होऊ शकता. तर एचची व्हॅल्यू दिलेली आहे π/2 आणि डेल दिलेला आहे आपल्याला sin x प्लस cos x. ओके. तर आपल्याला फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फॉरवर्ड डिफरन्सचा. डेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. ओके. हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. डेल साइन एक्स प्लस कॉस एक्स. तर चला फॉर्म्युला अप्लाय करू. तर काय, सॉरी, साइन एक्स प्लस एच प्लस कॉस एक्स प्लस एच मायनस साइन एक्स, ब्रॅकेटमध्ये लिहू आपण हे, साइन एक्स प्लस कॉस एक्स. ओके. तर हा झाला. एचची व्हॅल्यू शिफ्ट करू म्हणजे येईल साइन एक्स प्लस π/2 प्लस कॉस एक्स प्लस π/2. ओके. मायनस साइन एक्स, मायनसने मल्टिप्लाय करून टाकू कॉस एक्स. आता साइन एक्स प्लस π/2 किंवा साइन π/2 प्लस एक्स, तर ह्याची व्हॅल्यू काय येईल, तर ह्याची व्हॅल्यू येईल, तर ह्याची व्हॅल्यू जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण काय करू, हा इथं ग्राफ प्लॉट करू. 0 π/2 पाय आणि हा 3 π/2 आणि हा 2 पाय. ॲड शुगर टू कॉफी. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असेल, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असेल, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट आणि फोर्थमध्ये कॉस. ओके. तर मग आता आपला काय, साइन π/2 प्लस एक्स. मग एक्सची व्हॅल्यू आपण सपोज काहीतरी 10 कन्सिडर करू. तर 90 मायनस 10 म्हणजे काय होईल, 100 येईल. म्हणजे 100 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल, सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. ओके. हा येईल सेकंड क्वाड्रंटमध्ये. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये आल्यावरती हा काय होईल, π/2 म्हणजे वाय ॲक्सिसवर आहे. ओके. तर वाय ॲक्सिसवर आहे आणि ठीक आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये साईनच असल्यामुळं हा प्लसच राहील. ह्याची व्हॅल्यू काय येईल, प्लसच येईल. म्हणजे हा काय येईल, साईनचा साईनच राहील. सॉरी, साईनचा साईन नाही राहणार, कारण की π/2 वर आहे, म्हणजे साइन π/2 प्लस एक्स, म्हणजे हा काय प्लस येईल. आणि π/2 कुठे, वाय ॲक्सिसवर आहे, म्हणून साईनचा काय होईल, कॉस होईल. म्हणजे हा काय कॉस एक्स होईल. म्हणजे हा येईल कॉस एक्स. साइन एक्स प्लस π/2 ची व्हॅल्यू कॉस एक्स. मग आता कॉस π/2 प्लस एक्स ची व्हॅल्यू काय येईल बघा. π/2 प्लस एक्स म्हणजे काय, π/2 म्हणजे 90, 90 प्लस 10 म्हणजे 100, 100 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण आहे, साइन आहे, म्हणजे हा काय मायनस येईल, कारण की हा आपण कॉससाठी पाहतोय म्हणून हा मायनस लिहिला. आणि π/2 कुठं आहे, वाय ॲक्सिसवर. जर एक्स ॲक्सिसवर जर असेल तर व्हॅल्यू सेम राहील, म्हणजे साईनचं साईनच राहील, कॉसचा कॉसच राहील. ठीक आहे. पण आता हा π/2 म्हणजे कॉसची व्हॅल्यू काय होईल, मायनस साइन एक्स होईल. म्हणजे हा येईल मायनस साइन एक्स. आणि बाकीच्या व्हॅल्यू ॲज इट इज मायनस साइन एक्स. ही जी काय व्हॅल्यू आहे ही आपण ॲज इट इज लिहिणार, मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स. हा मायनस कॉस एक्स प्लस कॉस एक्स गेट कॅन्सल, म्हणजे यायला काय -2 टाइम साइन एक्स. तर आपण पाहत होतो कुठला प्रश्न, 16वा. तर ह्याची व्हॅल्यू काय,
2 टाइम्स साइन एक्स, म्हणजे 16व्याचा आन्सर जे काही आहे ते काय आहे, आपलं ए आलेलं आहे. ओके. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बघा 17वा. विच ऑफ द फॉलोइंग्स इज रॉंग. तर पहिलं बरोबर आहे, डेल एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, म्हणजेच हा काय होईल, सेपरेटली ॲड होईल, म्हणजे ई इज इक्वल टू 1 प्लस डेल, हे पण बरोबर आहे. डेल ऑफ एनी कॉन्स्टंट फंक्शन इज 0, हे पण बरोबर आहे. आता तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होता, डेल इंटू 2 जर फंक्शन असेल, एफ इंटू जी जर असेल, तर ह्याच्यावरती काय होईल, पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्यावरती डेल अप्लाय करायचा, प्लस पहिल्याच्यावरती डेल अप्लाय करायचा, दुसरा फंक्शन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरल्यासारखा आपण वापरायचा. ठीक आहे. तर शेवटचा ऑप्शन हे काय चुकीचं आहे, म्हणजेच आपलं जे काही आन्सर असणार, कोणतं फंक्शन चुकीचं आहे, शेवटचा, म्हणजे ह्याचा आन्सर काय, डी. डी हा चुकीचा ऑप्शन आहे. ओके. तर करेक्ट ऑप्शन काय, हा, हे लक्षात ठेवायचं, हे असा फॉर्म्युला पाहिजे. नेक्स्ट आहे 18. डेल इंटू नेबला एफ ऑफ एक्स प्लस एचची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके. तर ह्याच्यासाठी आपण पाहूयात, फॉर्म्युला आपल्याकडे आहे, डेल एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय आहे, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. ओके. आणि नेबला एफ ऑफ एक्स जर असेल तर काय, एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. तर पहिले आपण नेबला हा फंक्शन ऑफ अप्लाय करून घेऊ, म्हणजेच हा काय होईल, एफ ऑफ एक्स प्लस एचचा काढतोय, म्हणजे जे फंक्शन आहे तेच इथं लावावं लागेल, एक्स प्लस एच मायनस 1 कमी, म्हणजे हा काय एफ ऑफ एक्स. हा आपण अप्लाय केला नेबलाचा फॉर्म्युला युजिंग दिस फॉर्म्युला. जे इथं दिलेलं आहे सेम इथं येईल आणि 1 नेक्स्टमध्ये कमी होईल. जे एफ ऑफ एक्स प्लस एच दिलेलं आहे आणि 1 कमी झाला, म्हणजे मायनस एचने आपण कमी केलं. मग आता डेल्टाचा आपण फॉर्म्युला अप्लाय करू, ह्याच्यावरती डेल्टा आणि ह्याच्यावरती. आत्ताच पाहिला प्लस आणि मायनस जर असेल तर तो दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणजे डेल एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस डेल एफ ऑफ एक्स. ओके. तर हा मायनस आपण ब्रॅकेटमध्ये ठेवू, तर काय येईल, ह्याच्या पुढची व्हॅल्यू यायला पाहिजे, म्हणजेच हा काय डेल, डेलने येणार, हा येईल एफ ऑफ एक्स प्लस 2h मायनस एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस, खाली तुम्ही जागा पुरणार नाही म्हणून, हा येईल एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. मग आता आपल्याला थोडंसं जरा लक्ष द्यावं लागणार आहे तुम्हाला. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे हे एवढं लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे हा जी काही व्हॅल्यू आहे ही आहे बघा, हे जे शेवटचं असेल ते आपण डेलमध्ये वापरतो बघा. डेल एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, म्हणजे हा जो काही शेवटचा आहे तोच काय डेल आहे, म्हणजेच हा काय जो शेवटचा आहे तोच काय डेल एफ ऑफ एक्स प्लस एच आहे माझा. ओके. आणि ह्याच्यामध्ये शेवटचा कोण आहे, एफ ऑफ एक्स, म्हणजे हा काय डेल एफ ऑफ एक्स. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आपली बघा, आता डेल वापरला आहे, सेम आता जो शेवटचा असेल तो इथं स्क्वेअरमध्ये लिहायचा फक्त, हा येईल डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्सची ही व्हॅल्यू आहे. ओके. म्हणजे 18व्याचं जे काही आन्सर असणार ते काय असणार आहे, डी असणार आहे. 18चा आन्सर काय असणार आहे, डी असणार आहे. बघा एफ ऑफ एक्स
डेल एफ ऑफ एक्स असेल तर हा काय एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, जे शेवटी असतो तोच फंक्शन इथं असणार आहे. आता डेल स्क्वेअर लिहितो मी. डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणजेच काय येईल डेल इंटू डेल एफ ऑफ एक्स. डेल एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे म्हणजेच हा काय एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. डेल डिस्ट्रीब्यूट करा आता, हा जो काय मल्टिप्लाय मध्ये आहे जे काय हा डेल एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस डेल एफ ऑफ एक्स. आणि हाच फॉर्म्युला आपण इथं यूज केलेला, फक्त रिव्हर्स ऑर्डर मध्ये केलाय. हा डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्स कसा येईल ह्याच्यामुळे, ठीक आहे. तर हा एफ ऑफ एक्स प्लस 2h मायनस एफ ऑफ एक्स प्लस एच, तर जो शेवटचा असेल त्याला डेल लावून फक्त हा लिहायचा आहे. इथं सुद्धा एफ ऑफ एक्स होता तर डेल एफ ऑफ एक्स लिहिला. इथं डेल जर असेल दोन्हीकडे तर जो शेवटचा असेल त्याला फक्त डेल स्क्वेअर करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण 18व्याचा आन्सर पाहिलेला आहे. तर 18व्याचा आन्सर काय डी आहे. 19 पाहू आपण. 19 काय डेल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच हा काय होईल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस लॉग एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजेच हा काय होईल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच आणि हा होईल अपॉन एफ ऑफ एक्स. आता हा ऑप्शन इथं नाही आहे, मग आता ह्याच्यापैकी आपल्याला काय करावं लागेल, एक ॲड करावं लागेल. मग डेल एफ ऑफ एक्स, तर डेल एफ ऑफ एक्स म्हणजेच काय डेल एफ ऑफ एक्स म्हणजेच काय एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. ओके, तर मायनस ऑलरेडी इथं आहे म्हणजे आपण हा एफ ऑफ एक्सनी जर 1ला मल्टिप्लाय केलं तर हा एफ ऑफ एक्स आणि मायनस एफ ऑफ एक्स कॅन्सल होईल. हा 1 मायनस लिहून फायदाच नाही, कारण की हा मायनसमध्ये नाही, ही आपली व्हॅल्यू काय प्लसमध्ये आहे. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपली काय प्लसमध्ये, त्याच्यामुळं मायनसचा प्रश्नच नाही. ठीक आहे, तर हे दोन्ही ऑप्शन येणार नाही. राहिला प्रश्न आपल्या इथं एफ ऑफ एक्स डिव्हिजनमध्ये आहे त्याच्यामुळे शेवटचा ऑप्शन येणार नाही. तर आपला राहिला ऑप्शन कोणता लॉग ऑफ 1 प्लस डेल एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. तर ही व्हॅल्यू तर आपण लिहिलेली आहे, कम्पेअर करू ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू करेक्ट आहे का नाही. ही व्हॅल्यू यायला पाहिजे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच अपॉन एफ ऑफ एक्स. तर पाहूया लॉग 1 प्लस डेलची व्हॅल्यू आपण लिहू म्हणजे आहे एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. ओके, मग हा एफ ऑफ एक्स मल्टिप्लाय करू आपण म्हणजे हा काय लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. म्हणजे हा मायनस एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स कॅन्सल होईल म्हणजे काय लॉग एफ ऑफ एक्स प्लस एच अपॉन एफ ऑफ एक्स. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती. ठीक आहे, हीच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती म्हणजे जे काही आपण ऑप्शन वापरला तो आणि हा सेम आहे. बघा हे आन्सर आपलं सेम आहे म्हणजे याचा ऑप्शन काय आहे 19चं बी. 19चं ऑप्शन आहे बी. ओके, आता हा जो काही ऑप्शन आहे 20वा जो काही प्रश्न आहे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली बघा इथं सगळे नंबर दिलेले आहेत. ठीक आहे, जरी आपण हा फॉर्म्युला वापरला एचची इथं व्हॅल्यू दिलेली आहे, एक्सची दिलेलीच नाही आहे म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगळा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण सोडून देऊ. 21वा प्रश्न पाहू. तर काय डेल कॉट इज इक्वल टू 0 यायला पाहिजे आणि
एच ची व्हॅल्यू काय हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग डेल एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सेम फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, आणि तोच फॉर्म्युला आपण इथं वापरू कॉट एक्ससाठी. कॉट एक्ससाठी फॉर्म्युला वापरू आपण कॉट एक्स प्लस एच मायनस कॉट एक्स. आता इथं आपण दोन व्हॅल्यू वापरू शकतो. एक तर कॉट एक्स प्लस पाय पण वापरू शकतो. ओके, एच ची व्हॅल्यू बघा, आणि 0 सुद्धा वापरू शकतो. आता इथं दोन्ही ऑप्शन आलेले आहेत. 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2. ॲड शुगर टू कॉफी. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट असतो. ठीक आहे. तर मग आता हा काय आहे, कॉट पाय प्लस एक्स, जे पाय म्हणजे 180, 180 प्लस 10 190, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय कॉट आहे म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येईल, प्लसच येईल. आणि हा पाय म्हणजे काय कुठं आहे, एक्स ॲक्सिस वर, म्हणजे हा काय कॉट एक्सच येईल. कॉट एक्स मायनस कॉट एक्स इज इक्वल टू 0. तर मग एच ची व्हॅल्यू काय आली, पाय आली. सेम पायला जी व्हॅल्यू भेटते तीच व्हॅल्यू इथं 0 ला सुद्धा भेटू शकते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन आन्सर आहे, पाय आणि 0. ओके, तर आता ह्यांनी इथं ऑप्शन बदलायला पाहिजे. ठीक आहे, तर पाय आणि 0 दोन्ही ऑप्शन ह्याचे आहे. आता आपण रिलेशन पाहिलेले आहे ऑलरेडी, ई आणि डी. ई हा शिफ्ट ऑपरेटर आहे, डी हा डेरिव्हेटिव्ह आहे, आणि कॅपिटल ई इज इक्वल टू ई रेस टू एच डी. आपण ह्या क्वेश्चनमध्ये हा आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. हा काय टेलर सिरीजमध्ये लिहायचं. टेलर सिरीजमध्ये लिहिल्यावरती हा काय एफ ऑफ एक्स प्लस एच येईल. म्हणजेच हा काय शिफ्ट ऑपरेटर आहे एफ ऑफ एक्सचा. ठीक आहे. तर कॅपिटल ई इज इक्वल टू ई रेस टू एच डी. तर हे आन्सर ह्याचं यायला पाहिजे. ओके, तर 22व्याचा जे काही आन्सर आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे. 23. तर काय म्हणते, नेबुला रेस टू एन एफ ऑफ एक्स प्लस एन एच इज इक्वल टू, म्हणजे ही व्हॅल्यू कशाच्या बरोबर आहे. नेबुला एफ ऑफ एक्स जर असेल तर काय भेटतं आपल्याला, एफ ऑफ एक्स मायनस एच. आता ह्याचा काही संबंध नाही आहे, पण ही व्हॅल्यू कोणाच्या इक्विव्हॅलंट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग नेबुलाच्या फॉर्ममध्ये कुठल्या व्हॅल्यू येईल ही आपल्याला दाखवायची आहे. ठीक आहे. तर आपण बघूया नेबुला चा फॉर्म्युला. नेबुलाचा फॉर्म्युला हा नाही आहे. नेबुलाचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. ओके, मी त्या ह्याचा विचार करत होतो. ई रेस टू मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस एच. ही या शिफ्ट ऑपरेटिंगची व्हॅल्यू आहे. ओके, तर आपल्याकडे नेबुला एफ ऑफ एक्स काय आला, एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. ओके, म्हणजेच हा काय, ही व्हॅल्यू कशाची आहे, डेल एफ ऑफ एक्स मायनस एचची. ठीक आहे. आता लगेच आपण डेल एफ ऑफ एक्स हे पाहून घेऊ. डेल एफ ऑफ एक्स मध्ये काय होतं, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, म्हणजे जो शेवटी फंक्शन असेल त्याचा डेल ही व्हॅल्यू. ओके, मग आता आपण पाहूया नेबुला स्क्वेअर एफ ऑफ एक्स याची व्हॅल्यू पाहूया. मग आता आपल्याकडे फंक्शन काय दिलेलं आहे,
तर आपण एफ ऑफ एक्सच्या जागी जसं हा फॉर्म्युला दिलेला आहे डेल रेस टू एन एफ ऑफ एक्स प्लस एन एच, ठीक आहे, तर तेवढे एन एच आपण जोडत जाऊ. तर इथं काय करू, एक्स प्लस 2h घेऊ आणि ह्याचा फॉर्म्युला आपण बघूया, डेल इंटू डेल एफ ऑफ एक्स प्लस 2h. आता मी एफ ऑफ एक्स सुद्धा वापरू शकलो असतो, पण आपल्याला हा फॉर्म्युला आता टॅली करायचा आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्या रिलेटेड एन इज इक्वल टू, इथं काय केलं आपण, एन इज इक्वल टू 2 पुट केलेलं आहे क्वेश्चनमध्ये. म्हणजे हा काय नेबला हा येईल एफ ऑफ एक्स प्लस 2h मायनस एक एच कमी होईल, म्हणजे हा काय एच होईल. ओके, म्हणजे हा काय होईल, डेलचा डेल, सॉरी नेबलाचा नेबला, आणि इथं परत आपण काय करू, हा डेल एफ ऑफ काय एक्स प्लस एचचा फॉर्म्युला येईल. डेल एफ ऑफ एक्स प्लस एचचा फॉर्म्युला काय येईल, एफ ऑफ एक्स प्लस 2h एकनी वाढून मायनस एफ ऑफ एक्स प्लस एच. मग आता नेबलाचा हा फॉर्म्युला ह्याच्यावर अप्लाय करू, नेबलाचा फॉर्म्युला ह्याच्यावर अप्लाय करू, म्हणजेच काय होईल, नेबला जर अप्लाय केला तर राहील डेल एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस डेल एफ ऑफ एक्स. म्हणजेच हा फॉर्म्युला कशाचा आहे, डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्सचा. हा फॉर्म्युला कशाचा आहे, एफ ऑफ एक्सचा. म्हणजे हा डेल असेल तर हा डेल स्क्वेअर केला, ही व्हॅल्यू कशाची, नेबला स्क्वेअर एफ ऑफ एक्स प्लस 2h. म्हणजे असं जर आपण अप्लाय केलं एनचा फॉर्म्युला, तर आपल्याला काय भेटेल, डेल रेस टू एन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू नेबला एन एफ ऑफ एक्स प्लस एन एच. म्हणजे आपलं ह्याचा आन्सर हे यायला पाहिजे डेल रेस टू एन एफ ऑफ एक्स. म्हणजे 23व्याचा आन्सर येईल सी. 23व्याचा आन्सर येईल सी. ओके, 24वा पाहू आता प्रश्न. 24 मध्ये आता आपल्याला डेलची व्हॅल्यू आणि नेबलाची व्हॅल्यू ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण पाहूया. तर ई इज इक्वल टू काय आपल्याकडं 1 प्लस डेल, म्हणजेच इथे आपल्याला डेलची व्हॅल्यू काय भेटेल, ई मायनस 1. आणि दुसरी जी काय व्हॅल्यू आहे तर काय आहे, ई इनवर्स इज इक्वल टू 1 मायनस नेबला. म्हणजे नेबला इज इक्वल टू काय भेटेल, ई इनवर्स, सॉरी ई इनवर्स येणार नाही, डेल्टा इकडे शिफ्ट करायचा आणि हा ह्याच्या जागी शिफ्ट करायचा. म्हणजे हा 1 मायनस नेबला, 1 मायनस ई रेस टू मायनस 1. ओके, तर ह्या व्हॅल्यू शिफ्ट करायच्या आपल्याला. 5 प्लस डेल प्लस 3 आणि हा 3 इंटू डेल मायनस 1. सॉरी मी ह्याला डेलच म्हणलो, नेबला आहे. तर पहिले ह्याने मल्टिप्लाय करून घेऊ आपण 5ने पूर्ण ब्रॅकेटला, म्हणजे 5 नेबला इंटू 3 डेल, जे आहे 5 3 15 नेबला इंटू डेल मायनस 5 नेबला इंटू 1 5 नेबला. मग आता प्लस 3ने मल्टिप्लाय करू, म्हणजे आहे 3 इंटू 3 9 डेल मायनस 3. ओके, मग आता नेबला आणि डेलच्या व्हॅल्यू शिफ्ट करू. नेबलाची व्हॅल्यू आहे 1 मायनस ई रेस टू मायनस 1 आणि डेलची व्हॅल्यू आहे ई मायनस 1 मायनस 5 इंटू नेबला 1 मायनस ई रेस टू मायनस 1 प्लस 9 डेलची व्हॅल्यू आहे ई मायनस 1 मायनस 3. जे आहे पहिले हे दोन्ही सॉल्व करून घेऊ आपण. याने 15 1 इंटू ई
1 इंटू -1 मग -e⁻⁻1 इंटू दिस म्हणजे हा काय होईल, परत -1 होईल. ठीक आहे, हा +1 हा -1 तर हे -1 येईल आणि हा येईल -1 प्लस e⁻1. ओके, मग 5 ने मल्टिप्लाय करून घेऊ. -5 प्लस 5 e⁻1 प्लस 9e -9 -3. ओके, मग हा येईल 15e मायनस हा 2 येईल -2 इंटू 15 -30 प्लस 15e⁻1 -5 प्लस 5e⁻1 प्लस 9e -12. मग आता e च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ आपण पहिले. 15e पुन्हा 9e. ठीक आहे, म्हणजे हा काय होईल 24e. मग e इनवर्स 15e इनवर्स प्लस 5e इनवर्स हा म्हणजे होईल प्लस 20e इनवर्स. हा झाला 20e इनवर्स. -30 -12 -30 -12 म्हणजे हा झाला -42 आणि प्लस -5 -42 -5 म्हणजे हा येईल -47. म्हणजे हा ऑप्शन आहे बी. ओके, तर 24चा आन्सर काय येईल बी. परत 25 हा क्वेश्चन आपला आपल्याकडे ह्याचं x ची व्हॅल्यू दिलेली नाही, तर आपण हा पण क्वेश्चन सोडून देऊ. 26. आता ह्याच्या खालचं जे काय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, आता ह्याचं काय ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन dy/dx f(x) आणि इनिशियल कंडिशन दिलेली आहे y y0 when x x0. तर ह्याचं आन्सर आहे हा आहे आपली ऑयलर्स मेथड. तर 26चं जे काही आन्सर असणार आहे ते असणार आहे सी. आणि बाकीचे जे काही आहे न्यूटन्स मेथड असेल किंवा बेसल मेथड असेल किंवा लॅग्रेंज मेथड असेल किंवा ट्रॅपेझॉइडल रूल असेल, स्टर्लिंग इंटरपोलेशन असेल, गॉस असेल, बेसल असेल, न्यूटन असेल, तर तुम्हाला काय करायचे ह्याचे फॉर्म्युले लिहून ठेवायचे. फॉर्म्युल्यावरच क्वेश्चन राहणार आहे. ट्रॅपेझॉइडल रूल असेल, सिम्पसन 1/3 असेल, सिम्पसन 3/8 असेल, वेडल रूल असेल किंवा पिकार्ड्स मेथड असेल, तर ह्याचे तुम्ही जास्तीत जास्त फॉर्म्युले लिहून लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बघणार आहोत. तर फायनाईट डिफरन्स जर तुम्ही केला तर बरेचसे तुमचे क्वेश्चन जे आहेत त्या फायनाईट डिफरन्सवरच आधारित राहतात. तर तुम्ही सहज हा पेपर क्रॅक करू शकता. तर ह्या व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, सगळं लिहून घ्या. ठीक आहे, धन्यवाद.